दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या विद्यार्थी आंदोलनाला नांदेडमध्ये जाहीर पाठिंबा। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन। महात्मा फुले पुतळा परिसरात विद्यार्थ्यांचा केंद्र सरकार विरोधात यल्गार। दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदेडमधील विविध विद्यार्थी संघटनांनी आज महात्मा फुले पुतळा परिसरात आंदोलन केले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। आंदोलनात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी दिला आहे। जी मागणी आहे, नीटचा पेपर फुटला त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करत होते। काय मागणी होती? या केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, परंतु याची दखल देशातल्या मोदी सरकारने घेतली नाही। परंतु वांगचुकला त्या ठिकाणी उचलून नेण्याचं काम केलेलं आहे। या देशातला उद्रेक झालेला आहे। विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, परंतु ते न्याय न ऐकता या वांगचुकला तिथून गायब करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आमच्या सारख्या लाखो विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे, वांगचुकला मारण्याचा कट कारस्थान हे मोदी सरकार रचत आहे। आमची मागणी आहे, जे काही नीटचं प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये 22 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी आपली नैतिकता समजून जबाबदारी द्यावी। जे सामाजिक कार्यकर्ते लाखो विद्यार्थ्यांसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर बसले होते, त्या सोनम वांगचुकला कोण गायब केलेला आहे, याच्या मागे कोणाचा कट आहे, अशा प्रधानमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी राजीनामा द्यावा। जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांचा आक्रोश, विद्यार्थ्यांचे पालक म्हणून कामगारांचा, शेतकऱ्यांचा, युवकांचा, महिलांचा आक्रोश थांबणार नाही। त्यामुळे आमची विनंती आहे, आज आम्ही 1 दिवसाचा सत्याग्रह करतो। संसदेवर लॉंग मार्चचा काय रिप्लाय येते आम्ही बघतो। जर त्या लॉंग मार्चचा रिप्लाय जर पॉझिटिव्ह आला नाही तर या ठिकाणी आम्ही बैठक उपोषणाला सुद्धा नांदेडचे काही सामाजिक संघटनेचे, राजकीय संघटनेचे लोक बसण्याची आमची तयारी आहे। म्हणून आम्ही केंद्रीय मंत्र्याचा या ठिकाणी आज प्रमुख मागणी आमची केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, लाल सलाम। मी प्रफुल्ल ज्ञानेश्वर कौडकर, मी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। जसं की तुम्हाला माहितीच आहे की मागच्या 20 दिवसापासून विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे आणि त्याच कॉक्रोच जनता पार्टीच्या व सर्व डावे विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी वैज्ञानिक सोनम वांगचुक तिथे आले होते। त्यांनी मागच्या 20 दिवसापासून आंदोलन सुरू असताना सकाळी 6 वाजता दिल्लीमधील पोलीस व तिथल्या सीआरपीएफ पोलिसांनी त्यांना सकाळी 6:30 वाजता त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलेलं आहे। पण हे सर्व चालू असताना त्यांची परमिशन नव्हती, त्यांनी आंदोलन सोडलेलं नव्हतं, तरी पण त्यांना जबरदस्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। हा शेतकरी कामगार वर्गाच्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा त्यांचा जो कट आहे, तो कट पुन्हा आजचा जो जंतर मंतरवरील जो आंदोलन आहे त्या आंदोलनाने त्यांचा तो कच आज विद्यार्थ्यांनी हाणून पाडला। त्याच धर्तीवर आज नांदेडमध्ये सर्व राजकीय संघटना, सर्व विद्यार्थी संघटनांच्या वतीने आज आयटीआय कॉर्नर येथे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये पण स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया सर्व ताकदीने उभे आहे। आणि जर यानंतरही जर धर्मेंद्र प्रधान जर राजीनामा देत नसेल तर संबंध देशभरामध्ये सर्व विद्यार्थी पेटून उठतील, हे सांगायचं आहे। धन्यवाद। जे दिल्ली येथे भारतातील हुनार वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं होतं व अभिजित दिपके यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनाला समर्थन म्हणून आम्ही नांदेड येथील विविध विद्यार्थी संघटना, विविध पक्ष याच्या वतीने 1 दिवसाचं सत्याग्रह आयोजित करण्यात आलं होतं। सरकारने जे दडपशाह आणि हुकुमशाह पद्धतीने सोनम वांगचुक याच्या आंदोलनाचा जे काही मोडण्याचं काम केलं त्याचा निषेध आम्ही सार्वजनिकरित्या इथे जाहीर केलेला आहे। आणि आम्ही या आंदोलनाच्या मार्फत या देशाच्या प्रधानमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना आम्ही म्हणत आहोत की 20-20 लेकरं मेलेले असताना सुद्धा जर तुमच्या संवेदना जागे होत नसतील तर तुम्ही माणूस नसून तुम्ही गेंडे आहात, तुम्ही माणूस नसून तुम्ही राक्षस आहात। असे राक्षस वृत्तीचे, असे गेंड्याच्या कातडीचे लोक आम्हाला सत्तेमध्ये पाहिजे नाहीत। आम्हाला संवेदनशील, बुद्धाच्या करुणेचे विचारांचे लोक आम्हाला पाहिजेत। अशा संवेदनहीन प्रधानमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना जर राजीनामा नाही दिला या देशातले जे काही तरुण, या देशातले जे काही युवक हे रस्त्यावर उतरवतील आणि या माजलेल्या सत्तेतून बडतर्फ करण्यासाठी आम्ही आमच्या जीवाची प्राण लावायला तयार आहोत, आम्ही आमचा जीव द्यायला तयार आहोत। लवकरात लवकर जर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा नाही दिला तर त्याचे परिणाम संपूर्ण देशामध्ये तुम्हाला बघावे लागतील। या आंदोलनामार्फत आम्ही सरकारला इशारा देतो।